नमस्कार सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी भूषण स्टॉकवाला, फाउंडर अँड सीईओ DigiBusinessBazaar.com अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरातून स्वागत करतोय आपल्या उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये. आज मार्केटची एक्सपायरी होती आणि काय झालं, आपल्या प्लॅननुसार झालं. साईडवेज मार्केट गेलं मित्रांनो आज. तर आपण पहिले आधी बघून घेऊया की मार्केटने काय केलंय बाबा. तर इथे जर पाहिलं तर सर्वात आधी मार्केटने काय केलं मित्रांनो, या लेवलचे इथे ओपन झालं, इथे साईडवेज टू चॉपी राहिलं मित्रांनो मार्केट. ओके, आता उद्या आहे शुक्रवार, तर बँक निफ्टीमध्ये कसं करता येईल ट्रेड ते तुम्हाला मी थोडक्यात इथे सांगतो मित्रांनो. ओके, सर्व लेवल्स पहिले डिलीट करून टाकतो आणि नवीन लेवल जे तिथे ड्रॉ करतो मी. सर्वात आधी डेली कॅन्डल जर पाहिली ना, तर डेली कॅन्डल आहे ना मित्रांनो, डोजी काइंड ऑफ कॅन्डल बनलेली आहे मित्रांनो. ही प्रॉब्लेमॅटिक कॅन्डल असते मार्केटमध्ये. ओके, डोजी बनली की थोडा प्रॉब्लेम येतो मित्रांनो मार्केटमध्ये. उद्या कसं ट्रेड करायचं मी तुम्हाला इथे सांगतो. इथे जर पाहिलं आपण, तिथे बघा तुम्ही सर्व. तर इथे जर पाहिलं दादा, आता मार्केटमध्ये आता स्ट्रॉंग जो आहे डिमांड झोन हा आहे, खालच्या दिशेचा एक हा आहे. ओके, एक हा आणि एक काय की हा मित्रांनो. इथे बघा, बघा एक काय की हा मित्रांनो, राईट. खालच्या दिशेचा हा वाला लेवल एकदम इम्पॉर्टंट लेवल आहे दादा मार्केटसाठी. ओके, वरच्या दिशेला जर पाहिलं तर वरच्या दिशेला हा एक इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके, आणि शुक्रवारी तसाही मोमेंटम जास्त होत नाही मार्केटमध्ये. तसाही डिसेंबर एंड चालू आहे मित्रांनो. आता बघा, मार्केट जर उद्या या लेवलच्या इथे आलं, इथे तोडलं, वर गेलं, परत जर तोडलं, तर 48,300च्या खाली मार्केटमध्ये जर ब्रेक झालं तर इझिली मित्रांनो नॉन स्टॉप 48,100 पर्यंत मार्केट इथे इथे टच करणार मित्रांनो, राईट. आणि 48,900ला जर तोडलं मित्रांनो मार्केटनी, 48,900ला जर तोडलं, सॉरी 47,900ला जर तोडलं, 47,900 47,900 तोडलं, तर मग 47,400चा डाऊन ट्रेंड आपल्याला खालच्या दिशेचा मार्केटमध्ये भेटेल. ओके, हा झाला डाऊन साईडचा प्लॅन. उद्या जर मार्केट इथे टाइमपास केला असं असं इथून जर उठलं, तर बाईंग जे आहे ना मी या लेवलच्या वरतीच करणार मार्केटमध्ये. 48,700च्या वरती, सॉरी 48,700च्या वरती क्लोजिंग जर आली मार्केटमध्ये, तर मी 48,900 पर्यंतच्या टार्गेटसाठी मार्केटमध्ये ट्रेड करणार. ओके, सिंपल आहे मित्रांनो. तसंही शुक्रवारी अवॉइडच करायची ट्रेडिंग, जास्त ट्रेडिंग जे शुक्रवारी अजिबात अवॉइड करायची मित्रांनो, जास्त नाही करायचे. ओके, कळलं का सर्वांना? मला कमेंटमध्ये सांगा. वरच्या दिशेला तोडून मार्केट इथपर्यंत गेलं पाहिजे. ओके, आपल्याला बँक निफ्टी कळली. आता आपल्याला निफ्टीचं कळलं. गॅपअप गॅपडाऊन झाली तर गॅपअप गॅपडाऊन भूषण स्टॉकवाला सर्च करायचा आणि तू वाला व्हिडिओ बघायचा. म्हणजे गॅपअप गॅपडाऊन झालं तर मार्केटचा मोमेंटम संपून जातो. मार्केटमध्ये बघा आज काय झालं, निफ्टी 50मध्ये गॅपअप झाली, नंतर कंटिन्यू साईडवेज गेली. तर साईडवेज मार्केटमध्ये फक्त जॉबवाला स्ट्रॅटेजी जे पैसे देते मित्रांनो. ओके, म्हणजेच की ऑप्शन सेलिंग. ओके, बाकी ऑप्शन बाईंग करून पैसे बनत नाहीत मित्रांनो अशा मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करायची असते. सिंपल एक काइंड ऑफ इथे एक ट्रेंड लाईन दिसत आहे मला, काइंड ऑफ एक चॅनल पॅटर्न सुद्धा दिसते मार्केटमध्ये मला. आणि इथे जर पाहिलं तर वरचा लेवल जो आहे ऑल टाईम हायवर बसले ना मार्केट, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता 48,900 हे टार्गेट्स रिस्की टार्गेट्स मला दिसत आहेत. ओके, BTST वगैरे घेऊन जायला नाही परवडत मित्रांनो अशा ह्याच्यात. ओके, कारण की टोटल आता रिस्की मार्केट चालू आहे सध्या. ओके, म्हणजे इझिली अप ट्रेंड चालू आहे, पण आता उद्याचं मार्केट रिस्की आहे. ओके, बघा मार्केट जर उद्या टाइमपास केलं आहे ऑलरेडी याच्याजवळ, आता उद्या जर असं ब्रेक करून ब्रेक केलं, 21,800च्या वरती जर क्लोजिंग भेटली पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डलची, तर आपल्याला पहिला टार्गेट जो मित्रांनो इझिली मित्रांनो 21,900 पर्यंत भेटेल. आणि परत जरा साईडवेज गेलं तर 22,000चं टार्गेट आपल्याला भेटू शकतो जर मार्केटला एकदमच वर जायचं. वर जर गेलं मित्रांनो मार्केट, तर दादा वर जर मार्केट गेलं तर ही प्लॅन आहे मित्रांनो मार्केटचा. ओके, उद्या जर सेलिंग जे आहे ना मित्रांनो, उद्या असं आलं इथे एम पॅटर्न बनवलं आणि इथून जर तोडलं मार्केटला, तर इझिली 21,600 पर्यंत येऊ शकतं मार्केट. आणि 21,600च्या जर खाली तुटलं मित्रांनो मार्केट, तर 21,500 पर्यंतचा इझिली टार्गेट आपल्याला भेटू शकतो मित्रांनो बँक निफ्टी, सॉरी निफ्टी 50मध्ये. ओके, सिंपल प्लॅन आहे. उद्या मार्केट काइंड ऑफ एक या रेंजच्या मध्ये आप ट्रेड करेल. ओके, सिंपल प्लॅन. निफ्टी जरा बघू, बॅक निफ्टी फायनान्स बघूया आपण. निफ्टी फायनान्समध्ये जर पाहिलं तर काइंड ऑफ एक झेंडा स्ट्रॅटेजी जे आहे, फ्लॅग अँड पोल पॅटर्न जो इथे बनलेला मला दिसत आहे मित्रांनो मार्केटमध्ये. इथे जर पाहिलं तर ओके, काइंड ऑफ एक फ्लॅग अँड पोल पॅटर्न मला इथे दिसत आहे. ओके, काय होतं बघण्याची गोष्ट आहे. सिंपल प्लॅन जर पाहिला ना दादा, तर माझा प्लॅन हाच आहे. बघा 21,500च्या खाली गेलं तर मी सेल करेल, तर 21,400 आणि 21,300 पर्यंतचा टार्गेट मित्रांनो येईल, हा इथपर्यंत खाली येईल. ओके, आणि ह्याला जर वर जायचं असेल ना, तर 21,650 21,650च्या वर जर हा निघाला मित्रांनो, कॅन्डल क्लोजिंग भेटली, तर या लेवलच्या वरती मी बाईंग करेल 21,700 21,800च्या
टार्गेटसाठी. दॅट्स इट. किती सिंपल ठेवा मार्केटला, बिनाकामी कॉम्प्लिकेटेड अवघड करून नका टाकू मित्रांनो मार्केटला. मार्केट जे आहे खूप सिंपल आहे. बिनाकामी याला कॉम्प्लिकेटेड कराल तर तुम्हाला कळणारच नाही कुठे ट्रेड करायचं, कुठं स्टॉप लॉस लावायचं, कुठं काय करायचं. तर हा होता मित्रांनो आपला उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्समध्ये कसं ट्रेड करायचं शुक्रवारचा व्हिडिओ. आजची एक्सपायरी खूप सुंदर साईडवेज झालेली आहे, मंथली एक्सपायरी. ओके, आता हे झालं. आता फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथे ट्रेडिंग व्यू वापरायला भेटेल दादा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो ट्रेडिंग व्यू जे आहे ते ट्रेडिंग व्यू तुम्हाला वापरायला भेटणार आहे. ओके, तुम्हाला पाहिजे तेवढे इंडिकेटर्स, पाहिजे तेवढी वॉच लिस्ट, अलर्ट, सर्व काही हे जे चार्ट आहे मित्रांनो हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. ओके, प्लस तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूला फायर्सवर अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंग व्ह्यू फ्री ऑफ कॉस्ट मिळवा. अकाउंट फ्रीमध्ये ओपन होतं. आयुष्यभर तुम्हाला ₹1 यांना ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज द्यायची गरज नाही मित्रांनो. दुसरीकडे अकाउंट ओपन केलं तर अकाउंट ओपनचे लागतात पैसे, कधी कधी ते फ्री असलं तर ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज जो मित्रांनो. ओके, म्हणजे ट्रेड करा की नका करू, तुमचं अकाउंट जर आहे ओपन तर तुमचे 1000, ₹1,500, ₹2,000 वर्षाचे जातात मित्रांनो बिनाकामी. तुम्ही ट्रेड करा. इथे ₹1 तुम्हाला यांना द्यायची गरज नाही, राईट. ₹20 बायचे, ₹20 सेलचे ब्रोकरेज आणि प्लस ट्रेडिंग व्यू फ्रीमध्ये तुम्हाला भेटते. वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे मित्रांनो फायर्स. ओके, आणि तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा फायर्समध्ये. आमच्या लिंकनी जर तुमचं अकाउंट ओपन केलं फायर्समध्ये ओपन तर पुढच्या 10 वर्षासाठी मित्रांनो, पुढच्या 10 वर्षासाठी मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करणार आहे. तिथे अनेक गोष्टी आपल्या एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हा सर्वांसाठी असणार आहेत मित्रांनो. ओके, तर सर्वांनी खाली लिंक दिलेल्या लिंकवर अकाउंट ओपन करा आणि ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे त्यांनी खालच्या नंबरलाच व्हॉट्सअप पाठवा 702-10-10-258 या नंबरला. आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्या ग्रुपमध्ये ॲड करून टाकू दादा. थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण, जय सियाराम एव्हरीवन. बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.